अजित पवारांच्या अपघाताचं उत्तर देणारा ब्लॅक बॉक्स नक्की काय आहे? चला जाणून घेऊया. तर डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि वैमानिकांचा कॉकपिट मधला आवाज रेकॉर्ड करणारं उपकरण, याला सामान्य भाषेत ब्लॅक बॉक्स म्हटलं जातं. विमानाच्या उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची तांत्रिक माहिती, वैमानिकांमधलं संभाषण आणि फ्लाईट डेटा या ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर केला जातो. विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं तर ब्लॅक बॉक्सच्या मदतीनं तपास अधिकाऱ्यांना विमानाचा प्रवास, अपघातासाठी काही तांत्रिक कारण जबाबदार आहेत का, नक्की काय घडलं होतं याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते. विमानाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला हा ब्लॅक बॉक्स खरं तर काळ्या रंगाचा नसतो. हा ब्लॅक बॉक्स केशरी रंगाचा असतो, जेणेकरून विमान अपघातानंतर सहजतेनं तपास अधिकाऱ्यांना ओळखता यावा. बूट ठेवण्याच्या बॉक्सच्या आकाराचा ब्लॅक बॉक्स असतो. ब्लॅक बॉक्सच्या आतील भागात थर्मल ब्लॉक असतो. यात मेमरी बोर्ड ठेवण्यात आलेले असतात. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये विमानातील आवाज रेकॉर्ड होतो. यात विमानातल्या पायलटचं संभाषण आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल सोबत होणारं संभाषण रेकॉर्ड होतं, ज्यामुळे नक्की अपघात का झाला हे कळतं. आणि या ब्लॅक बॉक्समुळेच अजित पवार यांचा अपघात झालेल्या विमानात नक्की काय बिघाड झालेला हे कळू शकेल.